जे काश्मीर भागामध्ये पहलगाम येथे जी दुर्घटना घडलेली आहे, जे आतंकवाद्यांनी ज्या जिहादी लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे, तर सर्वप्रथम आम्ही संग्राम भाई जगताप व सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्या निमित्ताने आपला जो भारतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी ती घटना घडली, जे ते आतंकवादी आले जिहादी, ते त्या ठिकाणी पहिले 2-3 दिवस म्हणजे त्या टीव्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं, त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की त्या ठिकाणी 2-3 दिवस अगोदर ते तिथे आले, फ्रूटच्या गाड्या असतील, फळे काय केसर विकतात तिथं, त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली. तर असं हिंदू बांधवांनी त्यातून बोध घ्यावं की आपण ह्या जे जिहादी असतील, हे लांडे लोक जे आहेत त्यांचा किती त्यांच्यावर विश्वास ठेवावा व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून, आता आपले पुण्यातले जे पर्यटन होते जगदाळे म्हणून, त्यांना आजान म्हणायला लावली की तुम्ही खरंच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत, असं करून जर मारलं जात असेल तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे. त्यानंतर काही लोकांचे पॅन्ट सुद्धा उतरवण्यात आले, त्यांनी चेक करून त्या लोकांना मारण्यात आलं. तर माझं म्हणणं आहे की हिंदूंनी आता जागृत होणं गरजेचं आहे. हे जे काही लांडे असतील, भारतातले असतील, पाकिस्तानचे असेल, त्यांनी जो हा प्रकार केलाय त्याच्या विरोधात आपण पण एक हिंदूंनी जागृत होणं व हे जे लांडे आहेत यांच्यावर बहिष्कार टाकणं व जे लोक म्हणतात की आपल्या दहशतवादी किंवा जे काही आतंकवादी यांना धर्म नसतो, मग धर्म नसतो तर मुसलमानच कसे आतंकवादी आहेत? आतापर्यंत सगळ्या जगाला यांचा त्रास चालू झालाय. पॅलेस्टाईन असेल, लंडन असेल, अमेरिका असेल, भारत असेल, आपलं नगर असेल, असं सगळीकडेच हे लांडे माझच चाललेले आहेत. यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती.